महाराज, आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही फक्त अज्ञानालाच पोचत आलोय. स्वरूपात आणि स्वरूपाशी ज्ञानाशी आम्ही एकरूप कधी होणार आहे? 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे आणि ज्ञानते स्वरूपे होई जगा. आम्ही आजपर्यंत फक्त अज्ञानाला पोचलेला आहे आणि अज्ञानानं आमचा एवढा मोठा तोटा केला, पण तो लक्षात येत नाही. अध्यात्मात आल्यानंतर, साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर, संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर ज्ञान काय आणि अज्ञान काय याचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये उलगडा होतो, किंवा त्याला म्हणतो आपण की त्याचा आम्हाला शोध लागतो. नाहीतर आतापर्यंत आपण फक्त अज्ञानच पोचलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं अज्ञान आहे. ज्ञानापेक्षा आपण अज्ञान, आपण चिकित्सिक बुद्धीनं त्या ठिकाणी त्याचा खऱ्या अर्थानं आपण तपास करत नाहीये. हे कितपत सत्य आहे याविषयी आपण शंका अनेक ठिकाणी उभा करतो, पण अध्यात्मामध्ये करत नाही. आणि म्हणून म्हटलं गेले, वडील जे जे करती तया नाव धर्म म्हणत. आतापर्यंत पाठीमागून आले म्हणून आपण करतोय, पण भगवान परमात्म्याच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये किती अज्ञान आहे हे आपण तपासायला बघायला तयार नाही. आणि म्हणून संत म्हणतात की आम्हाला जीवनामध्ये काय करायचंय, तर प्रत्येक गोष्ट ही तपासून घ्यायची. आम्ही एखाद्या संसारातली वस्तू तपासून घेतो, एखादी गोष्ट गॅरंटीवरती घेतो, तसं देवाबद्दल आपण तपास किंवा देवाबद्दल आपण चिकित्सिक बुद्धी त्या ठिकाणी लावत नाहीये. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, एक गणितातला हातचा चुकला की अख्खं गणित चुकतं. महाराज म्हणतात की तसं तुमच्या माझ्या जीवनामध्ये देवाच्या विषयी असणारं गणित चुकलंय आणि म्हणून अज्ञान आमच्या अंगावरती येऊन पडलंय. आणि म्हणून त्या अज्ञानातून बाहेर पडायचंय आणि त्या ज्ञान सूर्याचा प्रकाश आमच्या मनामध्ये प्रस्थापित करायचा आहे. आणि ते जर कोण करत असेल तर त्याला पर्याय एकच आहे, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. म्हणजे जोपर्यंत आम्ही गुरूंना शरण जाणार नाही तोपर्यंत अज्ञानाचा अंधकार आमच्या मनातून निघूनच जाणार नाही. लक्षात